भीमराव जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव बोले व जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव। या कवितेच्या दोन बाया राहते म्हाताऱ्या बाया त्या आपसात चर्चा करते। अहो आज काय आहे आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि आपल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण आहे। अहो काय महिमा त्या बाबासाहेबांची त्या दोघी आपसात चर्चा करतात आणि म्हणतात काय एकमेकीला जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव जवा गरजून भीमराव बोले अम्मा जवा गरजून भीमराव बोले माय काय सांगू तुले बोले बाबाय काय सांगू तुले जवा गरजून भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले जवा गरजून भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले जवा गरजून भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले जवा गरजून भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले जवा गरजून भीमराव बोले बाबाय काय सांगू तुले मग ए आजी काय सांगू तुले बरा काय सांगू तुले अव काय सांगू तुले अव काय सांगू तुले का दिल्लीची संसद दिल्लीची संसद अरे दिल्लीची संसद दिल्लीची संसद दिल्लीची संसद हाले व माय काय सांगू तुले 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 दिल्लीची संसद हाले व माय काय सांगू तुले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती सूटबूट घालायचे माहिती आहे का तुम्हाला किती घालायचे 150 कोट 150 टाय 150 सूटबूट घालणारे आपले डॉक्टर बाबासाहेब एकदा जोरदार जयकारा होऊ द्या परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भीम सूटबूट घालून कोट सूटबूट घालून कोट भीम सूटबूट घालून कोट भीम सूटबूट घालून कोट भीम सूटबूट घालून कोट बापरे मंगळपासून तुम्ही ठेवले होते बरं पिशवी मध्ये आले का पैसे 1500 असं। रणजित चहांदे 100 रुपये हरी बनकर 100 रुपये या सगळ्याचे आधार कार्ड कोण घेऊन आले सगळ्याचे सौ अस्मिता ठवरदास खोबरागडे 100 रुपये विहान दीक्षांत खोबरागडे मुक्काम पिंपळा 50 रुपये। देखो फरमाइश गाना पिंपळाचं पान बोले पिंपळाचं पान क्या बात है। माननीय प्रवीण प्रवीण कारडील गुंजन देठे यांच्याकडून 500 रुपयाला टाळ्या होऊ द्या। भीम सूटबूट घालून कोट बोले काय जावं ठेवून पोट काय जावं ठेवून पोट बोले काय जावं ठेवून पोट बोले काय जावं ठेवून पोट भीम सूटबूट घालून कोट भीम सूटबूट घालून कोट बोले काय जावं
झालं व माय काय सांगू तुले नाव जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले नाव जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले नाव जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले नाव जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले नाव जगात रोशन झालं व माय काय सांगू तुले दुसरं कडव आहे का बुद्धी भीमाची ती पाहुणी बुद्धी भीमाची ती पाहुणी बुद्धी भीमाची ती पाहुणी अरे विदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते भारतातलं फक्त एकमेव महापुरुष ज्यांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीनं घोषित केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे का बुद्धी भीमाची ती पाहुणी बुद्धी भीमाची ती पाहुणी बुद्धी भीमाची ती पाहुणी बुद्धी भीमाची ती पाहुणी थक्क झाले भले भले ज्ञानी झाले भले भले ज्ञानी थक्क झाले भले भले ज्ञानी थक्क झाले भले भले ज्ञानी बुद्धी भीमाची ती पाहुणी थक्क झाले भले भले ज्ञानी का अरे चर्चा ही जगभर चर्चा ही जगभर चर्चा ही जगभर चाले व माय चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले चर्चा ही जगभर चाले व माय काय सांगू तुले शेवटचं कडवं आहे का स्वप्नील दादा उद्धव दादा या गाण्याला लिहिणारे माननीय मंगे सरदार मुंबई म्हणता थोडं जोरदार टाळ्या होऊ द्या मंगे दादा सरदार साठी हा शेवटचं कडवं आहे का संविधानाले हातात घेऊन संविधानाला हातात घेऊन संविधानाला हातात घेऊन संविधानाला हातात घेऊन संविधानाले सागराहून अथांग तुझे ज्ञान आहे सुयोग केदार म्हणतात मुंबईवरून माझ्या भीमराया सागराहून अथांग तुझे ज्ञान आहे तू भारताचीच नाही तर या जगाची शान आहे अरे रंकाचे राव झाले किती सुयोगापरी कारण याला तू लिहिलेले हे भारतीय संविधान आहे संविधानाला हातात घेऊन संविधानाला हातात घेऊन संविधानाला हातात घेऊन त्यावर सही भीमाची पाहून त्यावर सही भीमाची पाऊल त्यावर सही भीमाची पाऊल त्यावर सही भीमाची पाऊल त्यावर सही भीमाची पाऊल संविधानाले संविधानाले हातात घेऊन त्यावर सही भीमाची पाहून का फुलावानी मंगेशा फुलावानी मंगेशा फुलावानी मंगेशा फुलावानी मंगेशा फुले व माय काय सांगू तुले 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 सवा अर्जुन भीमराव बोले व माय काय सांगू
दिल्लीची संसद, अहो दिल्लीची संसद, अहो दिल्लीची संसद हाले व माय काय सांगू तुले. दिल्लीची संसद हाले बाबा 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 काय सांगू तुले. अरे दिल्लीची संसद हाले व माय काय सांगू तुले. नाही अजून कोणी भीमा समान झाला. हे भाग्य भारताचे भीम जन्मास आला. टक्कर दिली तयाने अथांग सागराला. तो एकटाच होता पूर पोहुनी आला. भीम एकटाच होता पूर पोहून आला. रामेश भाऊ ते माझ्यासमोर बस. हे सगळा कार्यक्रम अजरामल होईल. बस ये. तुम्ही मोठ्या भावाचं स्थान दिलं. या बसा. गाणं बोलकं गाणं आहे आणि जीवनाच्या या अंतिम टप्प्यावरती आपण, कारण मरण हे बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार, बुद्धाच्या धम्मानुसार मरण निर्वाण हे अंतिम सत्य आहे. म्हणून कार्यक्रमाचा शेवटी काही बोध घेऊन गेल्या पाहिजे म्हणून गाणं. नवीन विषय, धम्माला अनुसरून विषय निर्वाण, निब्बाण. ऐका. मोरेश्वर सहारे वर्धावरून देतोय. गाणं खरोखर माणसाचं आचरण जर शुद्ध राहिलं, व्यवस्थित कपडे, व्यवस्थित आचरण, कुणाच्या बद्दल कुणाचा द्वेष नाही, सगळे समावेशक भूमिका जर आपण घेतली तर माणूस खरोखर अरहंत या लेवलला पोहोचतो.
सद्धम्माचा सद्धम्माचा सदाच रे कर स्वीकार मानसा मरण हे सत्य आहे सोड विकार मानसा सद्धम्माचा सदाच रे कर स्वीकार माणसा मरण हे सत्य आहे सोड विकार माणसा जन्म लाभतो एकदाच या धरेवर सर्वांना रंजल्या गांजल्यांना तू दे आधार माणसा रंजल्या गांजलेल्यांना तू दे आधार माणसा पण एवढं असून सुद्धा सुशील भाई दादा पाटील काका कौन तुझे समझा रे मनवा रे मनवा कौन तुझे समझा रे मनवा कौन तुझे समझाए ये पॅटर्न है अहंकाराची भूमिका घर बांधलं एक मजली त्याच्यावर 2 मजली चढवायचं आहे स्कूटर आहे तर मोटरसायकल पाहिजे मोटरसायकल आहे तर आपल्याकडे 4 चाकी पाहिजे पण सोबत काही येत नाही ही लोभ मोह माया तृष्णा हे सगळं या दुःखाचं मूळ कारण आहे म्हणून कौन तुझे समझा रे मनवा रे मनवा कौन तुझे समझा रे मनवा कौन तुझे समझाए दुनिया है 2 दिन का बसेरा कोई आए जाए कोई आए जाए दुनिया है 2 दिन का बसेरा कोई आए जाए दुनिया है 2 दिन का बसेरा कोई आए कोई जाए माटी के पिंजरे से एक दिन जब तोता उड़ जाए माटी के पिंजरे से एक दिन जब तोता उड़ जाए तेरे अपने लाकर तुझको मिट्टी में दफनाए रिश्ते झूठे नाते हैं झूठे रिश्ते झूठे नाते हैं झूठे अपने कौन पराए साथ क्या लाया और साथ में लेकर तू क्या जाए लेकर तू क्या जाए लेकर तू क्या जाए लेकर तू क्या जाए कसमें वादे कौन निभाए कसमें वादे कौन निभाए इंसान इंसा है हमारे खत्म न होगी प्यार की दौलत जितनी चाहे लुटाए जितनी चाहे लुटाए जितनी चाहे लुटाए जितनी चाहे लुटाए जितनी चाहे लुटाए
लेकिन नए कमरे में चीजें पुरानी कौन रखता है? नए कमरे में चीजें पुरानी कौन रखता है? और परिंदों के लिए शहर में पानी कौन रखता है? हम ही गिरती हुई दीवार को थामे रहे, वरना सलीखे से बुजुर्गों की निशानी कौन रखता है? सलीखे से बुजुर्गों की निशानी कौन रखता है? संविधान नाराचे उद्घोषक आदरणीय सुरेश भाऊ गवई यांच्याकडून 500 रुपये आले, धन्यवाद. समजून घ्या ईश्वराचा वर्ग नाही कुठे. लोक म्हणतात स्वर्ग आहे, लोक म्हणतात नरक आहे, पण मेलेला माणूस सांगू शकत नाही की मी स्वर्गात आहो, आणि जिवंत माणूस सांगू शकत नाही की स्वर्ग कसा आहे. ऐकावं. समजून घ्या ईश्वराचा वर्ग नाही कुठे. मेल्यावर नरक आणि स्वर्ग नाही कुठे. काम क्रोध मोह माया सर्व करीत असतो. जन्मभर माणूस हा गर्व करीत असतो. जन्मभर हा माणूस गर्व करीत असतो. जन्माला येताना तो काय घेऊन येतो. जन्माला येताना तो काय घेऊन येतो. या जगातून जाताना तो काय घेऊन जातो. येईल मोठा ना कुणी येईल धाकटा. आलास एकटा आणि जाशील एकटा. आलास एकटा आणि जाशील एकटा. अरे शुद्धीवर ये. क्या बात है. अरे शुद्धीवर ये. हे भल्या माणसा, अरे शुद्धीवर ये. आता तरी जाग माणसा. माणसा परी माणसाशी वाग माणसा. माणसा परी माणसाशी वाग माणसा. म्हणून देहानाशी म्हणता. हा देह नाशिवंत आहे, नश्वर शरीर आहे. कारण जीवनात काय आहे, जीवन हे व्यर्थ आहे. देह पाण्याचा बुडबुडा नाशिवंत शरीर आहे. देह नाशिवंत हे चिरकाल टिकणारे नाही. देह नाशिवंत चिरकाल टिकणारे नाही. हा जन्म पुन्हा होणे नाही. नाही 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 जन्म पुन्हा होणे नाही. नाही. आमचे आदरणीय दादा बनसोड दादा यांच्याकडे 200 रुपये आले. कार्तिक भाऊ तिरपुळे 100 रुपये आले, धन्यवाद. हे या गाण्याची स्टेप आणि गाणारा माणूस जेव्हा आपल्या ध्येयाकडे जातो तेव्हा असे गाणे माणसाला सुचतात. हे अंतिम स्टेप आहे. अंतिम स्टेप धम्मगीत आहे आणि बोधपूर्वक गाणं आहे. जे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला खूप अहंकारी समजतात, स्वतःला खूप मोठे समजतात,
ज्यांच्या अंगामध्ये खूप विकार आहे त्यांनी ऐकावं. देहानाश वळता, देहानाश वळता, देहानाश वळता, चिरकाल टिकणार नाही. हा जन्म पुन्हा होणे नाही, 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 नाही. हा जन्म. दादा कंपोजिंग माझी आहे. मोरेश्वर सहारे खूप साहित्यिक आहे. कमलेश पाटील यांचे युवाई आहेत, जावाई आहेत. ऐकावं. देहानाश वळता, देहानाश वळता, चिरकाल टिकणारे नाही. हा जन्म पुन्हा होणे नाही, 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 हा जन्म दीपक भाऊ, पुन्हा होणे नाही. दीपक भाऊ वानखडे, दीपक भाऊ वानखडे उद्योजक. ऐकावं. गीताचं पहिलं कडवं सादर करतो. हा जन्म पुन्हा होणे नाही, म्हणून आज जीवन जगून घ्या. आज आपण आपल्या सर्व मित्रांच्या सहवासामध्ये आहोत, सर्व कलावंत सहवासामध्ये आहोत. एक प्रेमाचं अतूट मैत्रीचं नातं, मैत्रीपूर्ण नातं आज या कार्यशाळेच्या माध्यमातून प्राप्त झालाय कलावंतांना. ऐकावं. क्षणभंगुर हे, क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले. दीपक भाई कि अंधेरे में अपनी छाया, अंधेरे में अपनी छाया भी साथ नहीं देती. अंधेरे में अपनी छाया भी साथ नहीं देती. बुढ़ापे में अपनी काया भी साथ नहीं देती. सारा जीवन दांव पर लगा दिया जिसके लिए, अंत समय में भी वो माया भी साथ नहीं देती. क्षणभंगुर क्षणभंगुर है, क्षणभंगुर है. क्षणभंगुर है जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर है जीवन आपुले. करू नकार अधैमा, करू नकार अधर्मा,
जीवनाची कुशाल करावे कर्म हो कुशल करावे कर्म हो कुशल करावे कर्म कुशल कर्म से कामी येते कुशल कर्म कामी येते कुशल कर्म कामी येते जीवनाची ही पुण्याई जीवनाची ही पुण्याई हा जन्म पुन्हा होऊन नाही हा जन्म पुन्हा होऊन नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही हा जन्म पुन्हा होऊन नाही दुसरं अंतर आहे ऐकावं जीवनाचं मर्म आहे जीवनाचं सार आहे कारण पती पत्नी हे संसाराचे दोन चाक असतात आणि संसाराचा गाडा हा रेटताना किती अडचणी येतात ऐकावं दोन अंतर आहे चालते जैसे गाडीचे चाक चालते जैसे गाडीचे चाक बैलाच्या रे मागे बैलाच्या रे मागे बैलाच्या रे मागे तसेच दुःख हे धावत येते तसेच दुःख धावत येते माणसाच्या मागे माणसाच्या मागे माणसाच्या मागे करतो कशाला आता माणसा करतो कशाला आता माणसा करतो कशाला आता माणसा शोक हा अनाठाई भावेश भाऊ जरी मनोज भाऊ गेला पण रडत बसू नका भाऊच्या विचारांना तुम्ही पूजा भाऊला तुम्ही देव बनून पूजू नका भाऊच्या विचाराला कुठेतरी तुम्ही सीमित करू नका भाऊच्या विचारांना पूजून भाऊचा जे ध्येय होतं जे गाठायचं होतं ते आपल्याला साध्य करायचं आहे रडत बसून आणि शोक व्यक्त करून काही फायदा होणार नाही कारण करतो कशाला आता माणसा करतो कशाला आता माणसा करतो कशाला आता माणसा करतो कशाला आता माणसा शोक हा अनाठाई हा जन्म पुन्हा होणे नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही हा जन्म पुन्हा होणे नाही
व्यर्थ कुणी लागू नका रे व्यर्थ कुणी लागू नका रे व्यर्थ कुणी लागू नका रे व्यर्थ कुणी मृग जयाच्या मागे मृग जळाच्या मागे मृग जळाच्या मागे उत्तम आहे तथागताचा उत्तम आहे तथागताचा मार्ग हा जगण्यासाठी मार्ग हा जगण्यासाठी मार्ग हा जगण्यासाठी उत्तर सागे धम्म तू शोधा उत्तर सगळे धम्मात शोधा मोरेश्वर सहारे म्हणतात वर्धावरून उत्तर सागे धम्मात शोधा करू नका दिरंगाई करू नका दिरंगाई हा जन्म पुन्हा होणे नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा होत नाही नाही हा जन्म पुन्हा जन्म पुन्हा होणे नाही